कुठला मेंबर तुम्ही पण सांगू शकता, ठीक आहे ना. तर आपल्याला आज काय करायचे की React.js पाहिजे. React.js पाहण्यासाठी जो आपला फोल्डर आहे, जो आपण डेस्कटॉपला एक A to Z React.js नावाचा फोल्डर बनवला होता, त्या फोल्डरमध्ये मी काय करतो की आपलं एक ऍप्लिकेशन बनवतो किंवा आपलं एक ऍप्लिकेशन रन करण्यासाठी एक इन्व्हायरमेंट क्रिएट करतो. मग इन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, इथे ऍड्रेस बारवर क्लिक केलं, ऑल पाथ रिमूव्ह आणि इथे CMD आणि एंटर बटनावर क्लिक केलं. जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक केलं की माझ्या पुढे एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली, किंवा आपण त्याला बोलतो CMD किंवा त्याला बोलतो कमांड प्रॉम्प्ट. अजून काय नाव, एवढंच नाव आहे का? ठीक. मग मी इथे काय करतो की आपल्याला एक React.js ऍप्लिकेशन क्रिएट करायची, त्यासाठी एक कमांड असते, बरोबर. आता मी माहितीये तुम्हाला माहितीये कमांड नाही भेटली तर काय करायचं, गुगलला जायचं, गुगलला गेल्यानंतर div.com असं सर्च करायचं, ठीक आहे. div.com नाही, white.div असं आहे, ठीक आहे. आता जी कमांड आहे ती कमांड सर्वांची पाठ झाली असेल. मग मी इथे काय करतो, डायरेक्ट कमांड राईट करतो. जसे की कमांड काय आहे, npm create white@latest आणि पेस्ट देऊन तुमच्या ऍप्लिकेशनचं नाव. जसं की आपला आज दिवस किती आहे, 5वा आहे का 6वा आहे, 6वा दिवस आहे, 7वा दिवस आहे, ठीक आहे. मग मी इथे राईट करतो डे, मी इथे राईट केलं डे 7 आणि एंटर बटनावर क्लिक केलं. जसं मी एंटर बटनावर क्लिक केलं तर आपल्यासाठी एक रिॲक्टचं इन्व्हायरमेंट क्रिएट होते. त्यासाठी आपण सिलेक्ट करायची फ्रेमवर्क रिॲक्ट, त्यानंतर इथे सिलेक्ट करायची जावास्क्रिप्ट. आता सर ही जावास्क्रिप्ट का सिलेक्ट करायची, टाईप स्क्रिप्ट का नाही सिलेक्ट करायची? तुम्हाला टाईप स्क्रिप्ट येते ते आपण पाहू नंतर, ठीक आहे. जेव्हा आपलं React.js होईल त्या दिवस सांगा. त्यानंतर इथे विचारतं इन्स्टॉल विथ npm अँड स्टार्ट, इथे एंटर करायचं. जसं आपण एंटर केलं तर इथे बघा की आपल्याला सांग आहे की डेस्कटॉपला तुमचा फोल्डर आहे A to Z React.js नावाचा आणि त्याच्यामध्ये तुमचं ऍप्लिकेशनचं इन्व्हायरमेंट क्रिएट होतंय डे 6 नाव आहे ना, ठीक आहे. इन्स्टॉलेशन आपण होऊन देऊ, फास्ट नाही ना झालं की मला लगेच सांगा. मला सवय आहे कशी एकदा बोलायला लागलो की मग नॉनस्टॉप थांबत नाही, ठीक आहे. ऍप्लिकेशन क्रिएट झाल्यानंतर आपल्या पुढे एक असा इंटरफेस ओपन होईल. सिंपल काय करायची की Ctrl+C दाबायची, म्हणजे आपला प्रोजेक्ट काय होईल, स्टॉप. मग मी ते काय करतो, क्लिअर करतो. क्लिअर करण्यासाठी CLS. नेक्स्ट स्टेप आपली असते CD. CD काय करणार आपण, CD आणि आपल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे डे 7 आणि एंटर केलं. त्यानंतर नेक्स्ट कमांड आपली VS कोड ओपन करण्यासाठी कोड पेस्ट डॉट. त्यानंतर आपला जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट रन करण्यासाठी आपल्याला कमांड असते npm run div असतं, ठीक आहे. आणि इथे एंटर मी केलं. जसं मी एंटर केलं की आपला जो काही React.js चा प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट रन झाला इथे, ठीक आहे. प्रोजेक्ट रन झाल्यानंतर त्याचं आउटपुट पाहण्यासाठी आपण ह्या URL ला जातो. जसं मी हे URL आलो तर आपल्याला एक बाय डिफॉल्ट काय झालं, इथे एक ऍप्लिकेशन क्रिएट झालंय. तर आपल्याला काय भेटतं, इथे एक बाय डिफॉल्ट ऍप्लिकेशन भेटतं. मग मी काय करतो, जो आपला VS कोड आहे ना, VS कोड मध्ये आलो आणि इथे SRC फोल्डर मध्ये जो काय कॉन्टेंट राईट केलाय, जो काय आपला कोड राईट केलाय, तो कोड मी इथे काय करतो, डिलीट करतो. आणि ह्याच्यामध्ये मी काय करणार, एक पेज बनवणार. पेज बनवणार म्हणजेच काय करणार, एक कंपोनंट राईट करणार. काय करणार मी इथे कंपोनंट बनवणार. तर कंपोनंट असतात 2 टाईपचे. फर्स्ट कंपोनंट असतं फंक्शन बेस्ड कंपोनंट आणि सेकंड कंपोनंट असतं क्लास बेस्ड कंपोनंट. तर इथे आपल्याला बनवायचे एक फंक्शन बेस्ड कंपोनंट. त्यासाठी इथे फंक्शन कीवर्ड आपण आपल्या पेजचं नाव किंवा आपल्या फाईलचं नाव, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला, आणि हा जो काही कंपोनंट आहे तो रिटर्न करणार एक HTML, ठीक आहे. HTML मध्ये मी राईट करतो, जसं की आज राईट केलं मी वेलकम टू React.js, ठीक आहे. आणि आपल्याला आउटपुट पेजला हा कंपोनंट दाखवायचा असेल तर आपल्याला इथे राईट करायला लागतं एक्सपोर्ट डिफॉल्ट. काय राईट करायला लागतं इथे, एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि तुमच्या कंपोनंटचं नाव. जसं मी इथे सेव्ह केलं, सेव्ह केल्यानंतर जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी रिफ्रेश केलं तर आउटपुट मध्ये आपल्याला दिसतंय वेलकम टू React.js, ठीक आहे. त्यानंतर जी आपली CSS आहे ती सगळी मी काय करतो, रिमूव्ह करून टाकतो. app.css मधली पण सगळी काय केली, रिमूव्ह केली. आणि इंडेक्स मधली पण मी काय केली, इथे रिमूव्ह केली. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं तर वेलकम टू React.js आपल्याला इथे शो होते.
ठीक आहे. आता ह्यानंतर काय असते आपली स्टेप, ही टेलवाइंड सीएसएस कनेक्ट करायची. ठीक आहे. आज मी टेलवाइंड सीएसएस कनेक्ट नाही करत. का नाही करणार, की मला आताच डिझाईनचा पार्ट नाही शिकायची, मला दुसरा पार्ट शिकायची. कशाचा पार्ट, की रिॲक्ट जेएसचा पार्ट. मला जेव्हा डिझाईन करायची, जेव्हा मला अट्रॅक्टिव्ह डिझाईन वेबसाईट बनवायची, तेव्हा मी टेलवाइंड सीएसएसचं कनेक्शन करणार. ओके, ठीक आहे. आज नाही करत, डायरेक्ट आपण जाऊ आता रिॲक्ट जेएस. तर रिॲक्ट जेएस मध्ये आपण काय केलंय, तुम्हाला हा फंडा समजलाय. कंपोनंट म्हणजे काय, पेज किंवा त्यांना स्क्रीन बोला तुमची. ठीक आहे. कंपोनंट म्हणजे काय, स्क्रीन. स्क्रीन बोला किंवा त्याला पेज बोला. आणि कंपोनंट दोन टाईपचे असतात, एक असतो फंक्शन बेस्ड कंपोनंट आणि सेकंड असतो क्लास बेस्ड कंपोनंट. हा कोणता कंपोनंट आहे मग, फंक्शन बेस्ड. ठीक आहे, समजलं एवढं. ठीक आहे. तर आता मी आज तुम्हाला सांगतो, आतापर्यंत आपण शिकलो HTML कशी राईट करायची, कुठे, रिॲक्ट जेएस मध्ये. परत CSS कशी राईट करायची हे आपण रिॲक्ट जेएस मध्ये शिकलो. त्यानंतर टेलवाइंड सीएसएस कशी कनेक्ट करायची हे पण आपण रिॲक्ट जेएस मध्ये शिकलो. मग आज मी तुम्हाला सांगणार आहे रिॲक्ट जेएस मध्ये जावास्क्रिप्ट कशी राईट करायची. ठीक आहे. तर सपोज आता मला एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे. काय करायचं मला, आता एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचं. तर मी काय करणार, जो हा रिटर्न आहे ना, त्या रिटर्नच्या पुढे मी काय करणार, एक व्हेरिएबल डिक्लेअर. जसं की व्हॅर नेम आणि इक्वल टू, त्या व्हेरिएबल मध्ये मी एक नाव स्टोअर करतो ABC. हा सिंपल काय झाला, एक आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला. काय केलं, सिंपल आपण काय केलं, हा एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. कोणता व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, नेम. हा काय एक व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबल मध्ये आपण व्हॅल्यू कोणती स्टोअर केली, ABC. ठीक आहे. हा नॉर्मल कशाचा व्हेरिएबल झाला, जावास्क्रिप्ट मध्ये आपण असा राईट करतो. ठीक आहे. तर हा व्हेरिएबल मला काय करायचं, की ह्या HTML मध्ये प्रिंट करायचा. काय करायचंय मला, जसं की ते वेलकम टू रिॲक्ट जेएस दिसतंय ना, तिथे मला करायचं आहे वेलकम टू ABC आलं पाहिजे. तर मी काय करणार, जसं मी रिॲक्ट जेएसला रिमूव्ह करतो आणि मला हा व्हेरिएबल काय करायचा आहे, वेलकमच्या पुढे प्रिंट करायचा. तर त्यासाठी मी काय केला, हा नेम व्हेरिएबल कॉपी केला आणि असा मी डायरेक्ट पेस्ट केला. तर आउटपुटला काय भेटणार आहे आपल्याला, नेमच भेटणार आहे. एकदा आपण चेक करू, इथे बघा वेलकम टू काय आलं, इथे आपल्याला नेम भेटलं है ना. म्हणजे ऍज अ तो काय झाला, स्ट्रिंग म्हणून काय झाला, तो प्रिंट झाला. पण आपल्याला हा व्हेरिएबल प्रिंट करायचा आहे, म्हणजे व्हेरिएबल मधली आपल्याला काय झाली पाहिजे, व्हॅल्यू प्रिंट झाले पाहिजे. तर रिॲक्ट जेएस मध्ये आपल्याला एखाद्या कंपोनंट मध्ये किंवा आपल्याला एखाद्या टॅग मध्ये एखादा व्हेरिएबल आपल्याला काय करायचं, प्रिंट करायचा असेल, तर इथे करायचा फक्त कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोज. आणि त्या कर्ली ब्रॅकेट मध्ये तुमच्या व्हेरिएबलचं नाव. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी रिफ्रेश केलं, तर आउटपुट काय आलं, आता इथे वेलकम टू ABC. सपोज मला अजून एक व्हेरिएबल बनवायचं आहे, जसं की मी इथे व्हॅर लास्ट नेम इक्वल टू, त्या लास्ट नेम मध्ये मी टाकतो XYZ आणि मला ह्याच्या पुढे आता लास्ट नेम प्रिंट करायचं आहे. तर मी काय करणार, कर्ली ब्रॅकेट ओपन करणार, क्लोज करणार, ह्याच्यामध्ये मी राईट करणार लास्ट केलं. तर आउटपुट पेजला गेलो, तर इथे मी रिफ्रेश केलं, तर आलं इथे वेलकम टू ABC अँड त्याचं लास्ट नेम आहे XYZ. समजला फंडा, हा फंडा समजला फक्त की आपण व्हेरिएबल कसा प्रिंट करू शकतो. कसा प्रिंट करायचा, कर्ली ब्रॅकेट ओपन करायचा, क्लोज करायचा. हा ठीक आहे. आता रिॲक्ट जेएस मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करायची एक वेगळी मेथड आहे. काय, एक वेगळी मेथड आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये मी सांगतो. ठीक आहे, पेंट मध्ये. तर सपोज आपण रिॲक्ट ठीक, तर जावास्क्रिप्ट मध्ये आपल्याला एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे, व्हॅर A इक्वल टू 10 घेतला आहे. ठीक आहे. आधी कॉन्सेप्ट समजून घ्यायचा की आपल्याला करायची काय नेमकं. ठीक आहे. त्यानंतर आपण कोडचा विचार करणार आहे. ठीक आहे. आता सपोज जावास्क्रिप्ट मध्ये तुम्हाला एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा, तर तुम्ही व्हॅर A इक्वल टू 10 करतात. सपोज तुम्हाला हा कोणता व्हेरिएबल झाला, नंबर टाईप झाला, बरोबर. सपोज तुम्हाला एखादा स्ट्रिंग नावाचा स्ट्रिंग टाईपचा काय करायचा, तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करायचा, तर काय करतात तुम्ही, व्हॅर घेतात किंवा लेट घेतात किंवा तुम्ही अजून घेतात एक कोणता असतो लास्ट मध्ये, कॉन्स्ट असतो. ठीक आहे. कॉन्स्ट मी इथे घेतला नेम आणि नेमच्या पुढे इक्वल देऊन तुम्ही काय करतात, डबल कोड मध्ये किंवा सिंगल कोड मध्ये तुम्ही त्याची व्हॅल्यू काय करतात, इथे राईट करतात. ही कशाचा पार्ट झाला,
जावास्क्रिप्टचा. ठीक आहे. पण रिॲक्ट जेएस मध्ये आपल्याला एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल तर एक मॉड्यूलचा यूज करून आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागतो. आता हे मॉड्यूल काय आहे, ठीक आहे, हळूहळू तुम्हाला समजेल. ठीक आहे, लगेच नाही समजणार. ठीक आहे, मग एक मॉड्यूलचा यूज करून आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागतो. हा झाला जावास्क्रिप्टचा व्हेरिएबल डिक्लेरेशन. आता आपल्याला पाहिजे रिॲक्ट जेएसचा. मग रिॲक्ट जेएसचा एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल तर एक मॉड्यूल लागतो. तो मॉड्यूल कोणता आहे, की तो मॉड्यूल आहे यूज स्टेट. यूज स्टेट नावाचा काय हा एक मॉड्यूल आहे. जसं की आपल्याला रिॲक्ट जेएस रन करण्यासाठी आपण एक सॉफ्टवेअर डाउनलोड केलं होतं ना. कशासाठी? रिॲक्ट जेएस रन करण्यासाठी. रन कशा करणार आपण, आपल्याला काहीतरी मॉड्यूल लागत होते रिॲक्ट जेएस रन करण्यासाठी. मग त्याच प्रकारे सपोज फॉर एक्झाम्पल तुमचं नोट जेएस झालं, ठीक आहे, बऱ्याच स्टुडंटचं झालं असेल. ते नोट जेएस मध्ये तुम्हाला एखादी वेगळी फंक्शनॅलिटी यूज करायची. सपोज तुम्हाला एखादं बॅकएंड मध्ये डेटाबेस कनेक्ट करायचा, तर तुम्ही काय करतात, एक पॅकेज इन्स्टॉल करतात. काय करतात? पॅकेज इन्स्टॉल करतात. मग त्या पॅकेजचा यूज करून तुम्ही डेटाबेस मध्ये कनेक्शन देता. सपोज तुमचं पायथन आहे, पायथन मध्ये तुम्हाला सपोज ऑथेंटिकेशन करायचं आहे, त्यामध्ये पण एक JWT आहे, ते तुम्ही काय करतात, डाउनलोड करतात. जसं की PIP इन्स्टॉल आणि त्या एखाद्या पॅकेजचं नाव राईट करतात. म्हणजे तुम्ही तिथे काय करतात, ते मॉड्यूलला डाउनलोड करतात किंवा त्या मॉड्यूलला इम्पोर्ट करतात आणि इम्पोर्ट केल्यानंतर त्या मॉड्यूलचा तुम्ही यूज करतात. असंच आहे ना, असंच करतात ना. मग त्याच प्रकारे आपल्याला रिॲक्ट जेएस मध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला एक मॉड्यूलची गरज असते. कोणत्या मॉड्यूल आहे तो? यूज स्टेट. ठीक आहे. मग आता हा मॉड्यूलची गरज आहे. जसं तुम्ही रिॲक्ट जेएस मध्ये इम्पोर्ट राईट करतात, सॉरी रिक्वायर्ड राईट करतात, पायथन मध्ये तुम्ही काय करतात, इम्पोर्ट राईट करतात. ठीक आहे ना. मग त्याच प्रकारे आपल्याला रिॲक्ट जेएस मध्ये एखादी फाईल किंवा आपल्याला एखादा पॅकेज किंवा आपल्याला एखादा मॉड्यूल त्याला बोलवून घ्यायची किंवा आपल्याला त्याचा यूज करायची, तर त्यासाठी आपल्याला लाईन राईट करायला लागते. माहिती काय? जसं की नोट जेएस मध्ये तुम्ही रिक्वायर्ड करतात, पायथन मध्ये तुम्ही इम्पोर्ट करतात. त्याच प्रकारे जसं की आपल्याला एखादा मॉड्यूल इम्पोर्ट करायची, त्यासाठी करायची फक्त इथे इम्पोर्ट. इम्पोर्ट कोणता पॅकेज आपल्याला इम्पोर्ट करायची किंवा आपल्याला कोणता मॉड्यूल इम्पोर्ट करायची, यूज स्टेट फ्रॉम. रिॲक्ट जेएस मध्ये फ्रॉम म्हणजे काय, कुठून, काय कुठून तुम्हाला इम्पोर्ट करायची, तर त्याला सांगायची आम्हाला इम्पोर्ट करायची रिॲक्ट मधून. समजला? हा लाईन समजली तुम्हाला? जसं की मी तुम्हाला कोड मध्ये पण सांगितलं होतं की आपल्याला एखादी CSS फाईल कनेक्ट करायची असेल तर आपण काय करतो, वरती एक इम्पोर्ट करतो है ना. इम्पोर्ट केल्यानंतर डबल कोड मध्ये आपण काय करतो, तिथे आपण फाईलचं नाव राईट करतो app.css. ठीक आहे. म्हणजे इथे काय होतंय की जी CSS फाईल आहे त्या ह्या पेजला काय होती, इम्पोर्ट होते. त्यानंतर आपण प्रत्येक वेळी main.jss मध्ये जायचो आणि आपल्याला एखादं नवीन पेज दाखवायची, तर आपण त्या पेजला इथे इम्पोर्ट करायचो. इम्पोर्ट करायचे म्हणजे त्याला ह्या पेजला बोलून घ्यायचो आपण. ठीक आहे, असं बोलायचो, सार्थक इकडे येतो आणि इथं बसतो. ठीक आहे. मग त्याच प्रकारे आपल्याला एखादं पॅकेज लागत असेल तर आपण इथे काय करणार, इम्पोर्ट करणार. ठीक आहे. पेंट मध्ये फर्स्ट सांगतो. आता इम्पोर्ट करायचा तुम्हाला फंडा समजला असेल, नसेल समजला जेव्हा आपण प्रॅक्टिस तुम्ही हाताने कोड टाईप करता तेव्हा तुम्हाला अंदाज लागून जाईल. ठीक आहे. आता हा पॅकेज ह्या मॉड्यूलचा यूज करून तुम्हाला आता व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा मी तुम्हाला ते सांगणार. तर कसा करायचा, हा आपण जावास्क्रिप्टचा झाला आणि ते आपण रिॲक्ट जेएसचा करतो. मग कसा करायचा की जसं आपण जावास्क्रिप्ट मध्ये वॅर कॉन्स्ट लेट ह्याचा यूज करत होतो, त्यामध्ये पण तुम्ही इथे तुम्ही वॅर यूज करू शकतात, तुम्ही इथे लेट यूज करू शकतात, इथे तुम्ही कॉन्स्ट यूज करू शकतात. तुम्हाला जे बरोबर वाटेल ते तुम्ही यूज करा. मी इथे कॉन्स्ट यूज करतो, मला कॉन्स्ट बरोबर वाटतं. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचा आणि या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दोन व्हॅल्यू असतात किंवा दोन प्रॉपर्टी असतात. फर्स्ट असतो आपला व्हेरिएबल. काय असतो पहिला, व्हेरिएबल असतो. काय असतो फर्स्ट, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये व्हेरिएबल असतो. आता व्हेरिएबल म्हणजे कोणता, जसं आपण हा नेम नावाचा व्हेरिएबल बनवलाय, इथे ए नावाचा व्हेरिएबल बनवलाय, त्याच प्रकारे आपला इथे काय राहणार, व्हेरिएबल झाला. त्यानंतर इथे कोमा द्यायचा आणि कोमा नंतर एक फंक्शन असतं. इथे काय असतं, इथे
फंक्शन असतं. हा फंक्शनचा यूज काय, आता फंक्शन का राईट करायची हे तुम्हाला पुढच्या एक्झाम्पल मध्ये क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, फक्त सिंटॅक्स ध्यानात ठेवा. काय असतं, कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पहिला व्हेरिएबल असतो आणि सेकंड असतो फंक्शन. आणि ते इक्वल टू कशाचा यूज करून आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे, यूज स्टेटचा. राईट केलं आणि इथे असतो राऊंड ब्रॅकेट यूज स्टेटचा. ठीक आहे, आणि ह्या यूज स्टेटच्या राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण काय करू शकतो माहितीये, ठीक आहे जास्त इकडे गेलं का, इथे काय करू शकतो आपण, डिफॉल्ट व्हॅल्यू देऊ शकतो. काय देऊ शकतो आपण इथे, डिफॉल्ट व्हॅल्यू. आता हा झाला आपला पेंट मध्ये तुम्हाला सांगितलंय की काय असतं, की इथे आपण काय केले, कॉन्स्टलेट यूज करू शकतो. इथे काय व्हेरिएबल असतो, इथे फंक्शन असतो. इक्वल टू मध्ये आपल्याला कशाचा यूज करून आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे त्याचं नाव, आणि त्या यूज स्टेटच्या राऊंड ब्रॅकेट मध्ये एक डिफॉल्ट व्हॅल्यू असते. आता हे मी तुम्हाला कोड करून दाखवतो. ठीक आहे, तिथे जास्त समजेल तुम्हाला. तर आता मी काय केलं, इथे पुढे माझं ऍड.js इथे आलो मी. हा मी काय करतो, रिमूव्ह करतो. आता मला काय करायची, व्हेरिएबल डिक्लेअर करायची. त्यासाठी आपल्याला एका मॉड्यूलची गरज असते. जसं की मी त्या मॉड्यूलला करतो इम्पोर्ट. कोणतं मॉड्यूल आहे ते, यूज स्टेट. आलंय मला इथे सजेशन आलंय, तुम्हाला पण येईल. VS कोड तुम्हाला सजेशन देईल. जसं मी ह्या सजेशनवर क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली त्यांनी फ्रॉम राईट केलं, रिॲक्ट राईट केलं. केलं ना, नाही केलं तरी मी हाताने म्हणजे टाईप करतो. ठीक आहे, यूज स्टेट झालं. आणि इथे फ्रॉम म्हणजे काय, कुठून, सिंगल कोड मध्ये द्या किंवा डबल कोड मध्ये द्या, काही प्रॉब्लेम नाही. कुठून करायची त्याला इम्पोर्ट, की रिॲक्ट. आणि जो हा एखादा मॉड्यूल आहे ना, त्या मॉड्यूलला करायची एका स्क्वेअर ब्रॅकेट, ठीक आहे, सॉरी कर्ली ब्रॅकेट. झाला आपला मॉड्यूल इम्पोर्ट इथे. ठीक आहे, आता ह्याचा यूज करून व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. मग आता इथे मी रिटर्नच्या वरती इथे काय करतो, कॉन्स्ट मला आणि स्क्वेअर ब्रॅकेट, मला व्हेरिएबल बनवायचा आहे. कोणता माहितीये, की मला इथे व्हेरिएबल बनवायचा आहे फर्स्ट नेम नावाचा व्हेरिएबल बनवायचा आहे. कोणता व्हेरिएबल बनवायचा आहे मला, फर्स्ट नेम नावाचा. त्यानंतर कोमा, आणि कोमा नंतर काय असतो, फंक्शन असतो. मग त्या फंक्शनला नाव काय द्यायची ती तुमच्यावर डिपेंड. मला द्यायची इथे नाव सेट. ठीक आहे, मला इथे नाव द्यायची त्याला फर्स्ट, असं त्या फंक्शनला मी काय दिले, इथे नाव दिलं. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही. आणि त्यानंतर इथे इक्वल टू कशाचा यूज करायची, यूज स्टेटचा आम्हाला यूज करायची. आणि त्यानंतर त्याच्या राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये मी डिफॉल्ट व्हॅल्यू टाकू शकतो. जसं की मी डिफॉल्ट व्हॅल्यू टाकतो स्ट्रिंग मध्ये दत्ता, किंवा मी इथे टाकतो सपोज विशाल. टाकलं, झालं, व्हेरिएबल आपला डिक्लेअर झाला. कोणता व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल आहे, हा फंक्शन आहे, आणि ह्याचा यूज करून आपण काय केलंय, यूज स्टेटचा व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. आणि त्या व्हेरिएबल मध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय टाकली आपण इथे, विशाल. जसा हा व्हेरिएबल मी काय करतो, वेलकम टूच्या जागी मी इथे प्रिंट करतो. ठीक आहे, हे मी काढून टाकतो. आणि मला हा व्हेरिएबल काय करायचा आहे, फर्स्ट नेमचा वेलकम टूच्या जागी पुढे प्रिंट करायचा आहे. कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, हे ते मी केलं फर्स्ट. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी चेक करतोय, इथे रिफ्रेश करतोय, तर मला वेलकम टू का आलं, वेलकम टू विशाल, की डिफॉल्ट मी काय केलंय, विशाल टाकलंय. सपोज मी डिफॉल्ट मध्ये काहीच नाही टाक, ठीक आहे, तुम्ही असं टाकू शकता. तर आउटपुट पेजला काय येईल, गणेश, रिफ्रेश केल्यावर वेलकम टू येईल. फक्त रिफ्रेश करू, वेलकम टू आलो. सपोज तुम्ही असं पण करू शकता, डबल कोड म्हणजे काय, की जी काही व्हॅल्यू परत येणार आहे किंवा नंतर तुम्ही स्टोअर करणार आहे तो काय असणार आहे, स्ट्रिंग टाईप असणार आहे. सिंगल कोड दिला स्ट्रिंग, तुम्हाला माहिती ना, सिंगल कोड असला स्ट्रिंग, डबल कोड असला स्ट्रिंग. आउटपुट पेजला गेलो, ह्याचा काही आपल्याला इफेक्ट दिसणार. समजलं व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा React.js मध्ये, एवढं तुम्ही ट्राय करतात एकदा. ठीक आहे, माझ्यासोबत चला, आपण डेमो हळूहळू घेणार. ठीक आहे, इकडे लक्ष दे. ठीक, आता मला सांगा, मी इथे सपोज काय केलं, एक बटन राईट केलं. मला काय करायची माहितीये, आपण काय करायची पहिलं ते समजून घेणार पहिलं. जसं की आपल्याला इथे एक आपण काय केलंय, H1 राईट केलाय. मला काय करायची, इथे एक बटन असेल, काय असेल इथे एक बटन, आणि त्या बटन मध्ये आपण सपोज क्लिक राईट करू, क्लिक मी वगैरे काहीतरी टेक्स्ट राईट करू. जसं मी या बटनाला क्लिक करेन, किंवा सॉरी अजून कमाल,
इथे काय असेल, एक बटन असेल आणि त्या बटनचं नाव काय असेल माहितीये, ओम नाव असेल. काय असेल नाव इथे, त्या बटनचं नाव असेल ओम. जसं मी ओम नावाच्या बटनावर क्लिक करेल तर वेलकम टू ओम प्रिंट होईल. काय होईल प्रिंट इथे, वेलकम टू ओम. त्यानंतर अजून एक इथे बटन असेल, इथे असेल सार्थक. ठीक आहे, यस राईट करतो, बाकी मला येत नाही. ठीक आहे, जसं मी हे सार्थक नावाच्या बटनावर क्लिक करेल तर वेलकम टू इथे काय होईल, प्रिंट होईल, वेलकम टू सार्थक. अजून इथे एक बटन असेल, वेलकम टू नरेंद्र मोदी. ठीक आहे, असं काहीतरी आपण राईट करतो ना, की इथे काय होईल, वेलकम टू XYZ वगैरे वगैरे, असा आपला टास्क राहणार आहे. तर मी तुम्हाला तो करून दाखवतो, मग तुम्ही ट्राय करा. मग मी फर्स्ट काय करतो, बटन पाहिजे, मग एक बटन घेतो मी आणि त्या बटनला सांगणार तुझं नाव असणार आहे क्लिक. ठीक आहे, फर्स्ट बटन क्लिकचं करू, काही द्या नाव, काय अडचण. आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं तर बटन दिसतंय तुम्हाला सर्वांना. जसं मी या बटनावर क्लिक करेन तर इथे झाले पाहिजे वेलकम टू विशाल. तर मी इथे काय करतो की जावा स्क्रिप्ट मध्ये इव्हेंट कोणते कोणते मला ते सांगतात. ऑन क्लिक, डबल क्लिक, अजून अजून कोणते आहेत इव्हेंट, एवढे दोनच आहेत का, दोनच आहेत. माऊस इव्हेंट आहे, अजून ऑन चेंज आहे ना, असे भरपूर सारे इव्हेंट आहेत. मग मी इथे काय करतो की ह्या बटनला ऑन क्लिक नावाचं इव्हेंट राईट करतो. काय केलं मी, ऑन क्लिक, आणि ह्याला मी सांगणार. ठीक आहे, ऑन क्लिक सांगण्याआधी मी इव्हेंट सांगण्याआधी तुम्हाला एक मी फंक्शन सांगणार आहे. जसं की सर्वांना माहिती आहे ॲरो फंक्शन कसं राईट करतात, की कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, इक्वल टू बांध आणि इथे कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण काय करतो, मल्टिपल लाईन आपण राईट करतो. मल्टिपल लाईन आपण काय करतो, राईट करतो. बरोबर, कशामध्ये, ह्या ॲरो फंक्शनच्या कर्ली ब्रॅकेट मध्ये मल्टिपल आपण राईट करतो आणि त्यानंतर लास्ट मध्ये आपण रिटर्न करतो. बरोबर, ह्या प्रकारे असतं ना. ठीक आहे, कुठे असे तुम्ही मल्टिपल लाईन काय करू शकता, त्या ॲरो फंक्शन मध्ये राईट करू शकता. पण सपोज मला एकच लाईन राईट करायची, त्या फंक्शन मध्ये मला काय करायची, एकच लाईन राईट करायची, तर मी ही कर्ली ब्रॅकेट नाही दिले तरी काही प्रॉब्लेम नाही मला येणार. रिटर्न मी केलं सपोज 10, तर असं राईट केलं ना तर मला तरी व्हॅलिड आहे. का बरं व्हॅलिड आहे, की मला एकच लाईन राईट करायची. मल्टिपल लाईन राईट करायची तेव्हा मी काय करणार, इथे कर्ली ब्रॅकेट देणार. पण मला जेव्हा एकच लाईन द्यायची तेव्हा मी कर्ली ब्रॅकेट नाही राईट केले तरी मला प्रॉब्लेम येणार. ठीक आहे, हा फंडा समजला. मग मी इथे काय करतो, बटनला एक ऑन क्लिक नावाचं, ठीक आहे, ऑन अबाउट झालं का, ठीक, ऑन क्लिक नावाचं, ठीक आहे, अरे ऑन क्लिक नावाचं इव्हेंट राईट केलं आणि त्या इव्हेंटला सांगणार जे हे वरती फंक्शन आहे ना, सेट फर्स्ट नेम, त्या फंक्शनला कॉल कर. समजतंय, जसं की मी इथे राईट करतो, सेट फंक्शनला कॉल. फंक्शनला आपण असंच कॉल करतो ना. सपोज तुम्ही आता इथे एखादं फंक्शन बनवलं, ठीक आहे, असं काहीतरी फंक्शन बनवतात ऍप वगैरे आणि त्याला तुम्ही कॉल करायचं बोललं तर तुम्ही काय करतात, फंक्शन नेम, सपोज इथं आपल्याकडे सम नावाचं फंक्शन आहे, असं तुम्ही सम नावाच्या फंक्शनला कॉल करतात आणि त्याला व्हॅल्यू पास करायची तर तुम्ही राऊंड ब्रॅकेट मध्ये असं टाकतात, 10 असेल, दुसरा असेल 20, असं तुम्ही व्हॅल्यू पास करतात. ठीक आहे ना. मग त्याच प्रकारे जो हा सेट फर्स्ट नेम नावाचा फंक्शन आहे, तो मी इथे काय केला, ऑन क्लिक केल्यानंतर त्याला कॉल केला आणि त्याला मी एक व्हॅल्यू पास करतो. जसं की मी इथे व्हॅल्यू पास केली विशाल, केली पास, म्हणजे सेट फर्स्ट नेम नावाच्या फंक्शनला काय झाली, एक विशाल नावाची स्ट्रिंग पास झाली आणि हा फंक्शन आहे. ठीक आहे, जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी चेक करतो तर माझा आउटपुटच गायब झाला, कारण तिथे एक छोटासा सिंटॅक्स एरर आहे. मग त्यासाठी असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला इथे काय करायचं, ऑन क्लिकच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन कॉल करायचे. काय करायचे इथे, ॲरो फंक्शन, जसं की इक्वल टू बांध असा राईट केला आणि मला एकच लाईन काय करायची, रिटर्न करायची. त्यासाठी मी स्क्वेअर ब्रॅकेट देणार का इथे, नाही देणार. आणि इथे मी काय करतो, सेट फर्स्ट नेम फंक्शनला कॉल केलं आणि त्या फंक्शनला मी काय करतो, एक विशाल नाव प्रिंट किंवा त्याला विशाल नाव मी काय केलं, पास केलं. ठीक आहे, आणि आउटपुट पेजला आलो आणि इथे मी रिफ्रेश केलं तर आलं इथे क्लिक बटन.
जसं मी हे क्लिक नावाच्या बटनावर क्लिक केलं तर काय झालं, वेलकम टू, काय झालं इथे समजलं? म्हणजे आपण एखादी व्हॅल्यू ह्या फंक्शनला पास केली तर तो फंक्शन काय करणार, ह्या व्हेरिएबलला ती व्हॅल्यू पास करून देणार किंवा असाइन करून देणार. आणि जो हा व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल आपण इथे डिक्लेअर केलाय, मग ती व्हॅल्यू आपल्याला इथे स्टोअर होते. आता इथे कसं स्टार्ट झालं की आपण इथे व्हॅल्यू दिली, ह्यांनी व्हॅल्यू कोणाला दिली माहितीये, ह्यांनी व्हॅल्यू दिली इथे, हिथून व्हॅल्यू कोणी, ह्यांनी कोणाला दिली व्हॅल्यू, ह्याला दिली, कोणत्या व्हेरिएबलला. आणि ह्या व्हेरिएबलनी व्हॅल्यू काय केली, इथे रिफ्लेक्ट केली फक्त. समजते काय केलंय? आता ऑन क्लिक हा एक इव्हेंट आहे. आता तो इव्हेंट राईट करताना काय करायचं, हा सी काय करायचा, कॅपिटल राईट करायचा. काय करायचा, कॅमल केस माहिती ना तुम्हाला, कॅमल केस. कॅमल केस कशी असते की त्याची पाठ वारक असते, त्याची परत मान परत खाली जाते, परत त्याची मान वर जाते. हा झाला एक कॅमल केस आहे ना, चढ उतार, त्यामुळे त्याला कॅमल केस बोलतात. ठीक आहे. जसं की आता इथे मी सी कॅपिट स्मॉल राईट केलं आणि आउटपुट पेजला गेलो आणि इथे रिफ्रेश केलं आणि मी क्लिक बटनावर क्लिक केलं तर वर्किंग होतंय का, नाही. इथे तुम्हाला सी काय करायला लागेल, कॅपिटल राईट करायला लागेल. कशाचा, क्लिकचा. मग ऑन चेनचा कसं असेल, ऑन चेनचा काय असेल, सी कॅपिटल असेल. समजलं? एवढं समजलं तुम्हाला? एवढं ट्राय करता तुम्ही. जसं विशाल आलंय, सपोज मला आता काय करायची, ओम नावाचं बटन बनवायचे, तर मी आधी कॉपी केलं आणि इथे मी सांगितलं जिथे विशाल दिलंय ना तिथे मी ओम राईट केलं. जसं आउटपुट पेजला आलो, ठीक आहे, त्याला विशाल ते बटनचा मी टेक्स्ट पण चेंज करावं लागेल. इथे ओम, आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं. जसं मी क्लिक बटनावर क्लिक केलं, वेलकम टू विशाल, आणि ओम बटनावर क्लिक केलं की वेलकम टू. करतात एवढं नोट, समजलंय? आता आपला जो काही डेमो होता तो डेमो कम्प्लीट झालाय. जसं की मला अजून एखादा काय करायचं आहे, सपोज मला इथे डिफॉल्ट व्हॅल्यू टाकायची. जसं मी ह्या पेजला आलो तर वेलकम टू माझं दत्ता नाव आलं पाहिजे, बरोबर ना. तर मी इथे डिफॉल्ट व्हॅल्यू कुठे टाकणार, इथे. ठीक आहे. आणि आउटपुट पेजला आलो, जसं मी डायरेक्ट रिफ्रेश केलं तर वेलकम टू दत्ता. जसं मी क्लिक वर केलं तर वेलकम टू विशाल. मी ओम वर क्लिक केलं तर वेलकम टू. समजला हा फंडा? अजून एक एक्झाम्पल घ्यायचं आपण. अजून एक एक्झाम्पल घेऊ. त्यासाठी मी काय करतो, एक नवीन फाईल बनवतो किंवा आपलं एक नवीन कंपोनंट बनवतो. तर SRC वर मी एकदा क्लिक केलं आणि इथे न्यू दिसतंय, किंवा राईट क्लिक करून तुम्ही न्यू फाईल बनवू शकता. मी इथे करतो क्लिक आणि इथे फाईलला नाव देतो काउंट किंवा काउंटर डॉट JSX. काय दिलं मी ते, काउंटर डॉट JSX. आणि ह्यामध्ये मी एक कंपोनंट राईट करतो. जसं की आता एक मेन गोष्ट ध्यानात ठेवा, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आलाय, बऱ्याच जणांचे इश्यू माझ्याकडे आलेत. काय करायचं, जे तुम्ही फाईलला नाव दिलंय त्याच तुमच्या कंपोनंटला काय करायचं, नाव द्यायचं ऍज इट इज. आणि जास्ती करून ती कॅपिटल, फर्स्ट लेटर कॅपिटल टाकत चला. ठीक आहे. तर मी इथे कंपोनंट बनवतो फंक्शन बेस. फंक्शन कीवर्ड राईट केला, आपल्या फाईलचं नाव काय आहे, काउंटर. मी इथे आपल्या कंपोनंटचं नाव काय दिलं, काउंटर. राऊंड ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट ओपन केला आणि क्लोज केला. हा जो काही कंपोनंट आहे तो कंपोनंट रिटर्न करणार. काय रिटर्न करणार, काहीच नाही रिटर्न करणार. ठीक आहे ना. आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचा आहे. त्यासाठी काय करायला लागेल, इथे एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि आपल्या कंपोनंटचं नाव ऍज इट इज कंपोनंटचं नाव पाहिजे. केलं राईट. आणि हा कंपोनंट एक रिटर्न करीन H1, आणि H1 मध्ये मी राईट केलं की काउंटर. केलं राईट. आणि जसं मी आउटपुट पेजला येतो तर इथे मला दिसला का काउंटर, नाही दिसला. दिसण्यासाठी काय करावं लागेल, मेन डॉट JSS मध्ये यावं लागेल आणि इथे त्याला करायला लागेल इम्पोर्ट. मग इम्पोर्ट करण्यासाठी इम्पोर्ट कंपोनंटचं नाव काय आपल्या, काउंटर. अरे डायरेक्ट सजेशन येते हा, ठीक आहे, तुम्हाला पण सजेशन. काय करायचं, काउंटर फ्रॉम, कुठून, करंट डायरेक्टरी मधून, मग डॉट स्लॅश आणि इथे काउंटर डॉट JSS. आणि त्याचा एक टॅग राईट करायचा, सेल्फ क्लोजिंग टॅग बोलतात त्याला. मग मी त्याचा एक सेल्फ क्लोजिंग इथे टॅग राईट केला आणि जसं मी आउटपुट पेजला आलो तर इथे मला काउंटर दिसायला लागला. आता आपलं हे एक्झाम्पल कसं असणार ते आपण समजून घेणार. फर्स्ट आपल्याला नेमकं करायची काय, तर इथे काय असेल माहितीये, एक बटन असेल. काय असेल इथे, कोणतं बटन असेल माहितीये, प्लसचं बटन असेल.
आणि इथे आपला एक नंबर असेल आणि इथे आपलं बटन असेल, सेकंड बटन, आणि इथे त्या बटन मध्ये काय असेल, मायनस असेल. आता काय होणार, जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं तर हा काउंटर होणार किती आपला, अजून एकदा क्लिक केलं तर काउंटर किती होणार आपला, मायनस वर क्लिक केलं तर आपला काउंटर किती होणार, अजून एकदा क्लिक केलं तर, अजून एकदा क्लिक केलं तर, अजून एकदा क्लिक केलं तर, समजला टास्क आपला काय होणार आहे. ठीक आहे, आधी असं समजून घ्यायचं नेमकं करायची काय आपल्याला. ठीक आहे, मग आता आपण कोडिंग कडे जाऊ. मग कोडिंग कडे जाण्याआधी मी काय केलं, आपल्याला काम आता काउंटर डॉट जेएसएस मध्ये, आणि इथे मी काय करतो की एक बटन घेतो आणि त्या बटनला मी हे देतो प्लस, देऊ इथे प्लस का इन्क्रीज आणि डिक्रीज देऊ, देऊ प्लस. ठीक, त्यानंतर इथे मी घेतला ड्यू आणि त्या ड्यू मध्ये मी सांगतो काउंट इक्वल टू. ठीक आहे, सध्या त्यात व्हॅल्यू टाकत नाही मी, काउंट फक्त मी राईट केलं आणि त्यामध्ये सेकंड बटन आपलं असं होतं मायनस. जसं मी आउटपुट पेजला येतो तर इथे बघा जे आपल्याला गोष्ट पाहिजे होती ते गोष्ट इथे आपल्याला शो झाली. ठीक आहे, मी झूम करू अजून सर्वांनाच शो होईल, जास्त झालं. जसं मी प्लस बटनावर क्लिक करेन तर हे काउंट काय झालं पाहिजे आपला, 1 झाला पाहिजे. अजून एकदा केलं 2 झाला पाहिजे. ठीक आहे, मग त्यासाठी मी काय करतो, एक फर्स्ट व्हेरिएबल बनवतो. आता मला व्हेरिएबल बनवायचं आहे किंवा व्हेरिएबल मला डिक्लेअर करायचं आहे, त्यासाठी कशाची गरज आहे, यूज स्टेटमेंट. मग त्याला करू इम्पोर्ट. इथे इम्पोर्ट मी इथे राईट केलं फक्त यूज आणि यस आलं सजेशन, इझी. ठीक आहे, सर्वांना सजेशन येईल. आता मी सजेशन नाही राईट करत कारण काही जणांना नाही समजणार, सर तुम्ही डायरेक्ट कोड कुठून आणला, जादू केली. ठीक आहे, जादू बिदू काय नाही, मी टाईप केलंय यूज स्टेट फ्रॉम. फ्रॉम म्हणजे काय, कुठून, आणि त्याला कुठून करायची, रिॲक्ट मध्ये. आणि जो काही यूज स्टेट आहे त्याला करायला लागतं आपल्याला एखाद्या कर्ली ब्रॅकेट मध्ये. झाला यूज स्टेट इम्पोर्ट. आता ह्याचा यूज करून मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. मग कसं की कॉन्स्ट घ्यायचा स्क्वेअर ब्रॅकेट, आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये फर्स्ट राहतो व्हेरिएबल आणि सेकंड राहतो आपला फंक्शन. मग इथे मी करू व्हेरिएबल काउंट आणि त्या फंक्शनला नाव देतो मी इथे सेट काउंट, आणि इथे इक्वल टू यूज स्टेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये मी डिफॉल्ट व्हॅल्यू टाकली 0 टाकली. आणि हा व्हेरिएबल मी काय करतो, ह्या ड्यू मध्ये प्रिंट करतो. जसे की मी काउंट काढून टाकतो आणि फक्त कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि इथे मी जो काय काउंट व्हेरिएबल आहे तो प्रिंट केला. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी रिफ्रेश केलं तर काउंट किती आपला, बाय डिफॉल्ट किती आपला 0. जसं मी प्लस बटनावर क्लिक करेन तर इन्क्रीज किती होईल, 1. ठीक आहे, मी लॉजिक सांगणार आहे, फर्स्ट तुम्हाला टास्क तुम्हाला करायला लागेल. ठीक आहे, प्लस वर क्लिक केलं 1, मायनस वर क्लिक केलं परत मायनस. ठीक आहे, मग कसं करणार तुम्ही, तुम्हाला जमेल, जमेल गणेश, जमेल का, लॉजिक सांगू तुम्हाला, एक लॉजिक सांग. ठीक आहे, लॉजिक सांगतो ना मी. लॉजिक काय असणार की जो काही सेट फंक्शन आहे, सेट काउंट नावाचा फंक्शन आहे, त्यामध्ये काय करायचं, तुम्हाला इन्क्रीज करायची ना 1, इन्क्रीज करायची ना, मग काउंट प्लस 1 करा फक्त इथे. तुम्हाला डिक्रीज करायची ना, मायनस करायची, जिथे प्लस आहे तिथे मायनस करा. एक असं लॉजिक. जमेल, जमेल का, अरे लॉजिक तर सांगितलंय ना. जसं मी ह्या बटनावर क्लिक करेन 1 ने वाढेल, अजून एकदा क्लिक करेन अजून 1 ने वाढेल. आणि लॉजिक काय आहे की ते एक सेट फंक्शन आहे, त्या सेट फंक्शन मध्ये काय करायचं, काउंट प्लस 1 करायचं, म्हणजे तुमची काय होईल, 1 ने काउंटची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. करतात ट्राय. एवढं नाही जमलं तर मी सांगणार आहे तुम्हाला. तर आता बऱ्याच जणांना समजलं नसेल काय आहे. मी आता एकदा सांगतो तुम्हाला लॉजिक. जसं की ह्या आपण ह्याच्यामध्ये काय केलं की एक इव्हेंट कॉल केलता, आणि इव्हेंट कॉल केल्यानंतर तिथे आपण काय केलं, विशाल नाव पास केलं होतं कोणत्या, ह्या फंक्शनला, आणि हा फंक्शन ह्याला पाठवतो, बरोबर. मग मी इथे काय करतो की एक ऑन क्लिक नावाचा इव्हेंटला कॉल करतो. जसे की आपल्याला क्लिक केल्यानंतर तो चेंजेस झाला पाहिजे, त्यासाठी मी ऑन क्लिक नावाचा इव्हेंट कॉल केला, आणि त्याच्या आतमध्ये मी घेतला एक ॲरो फंक्शन, आणि त्यामध्ये मला एकच लाईन रिटर्न करायची म्हणून मी कर्ली ब्रॅकेट टाकणार आहे का, डायरेक्ट मी काय करतो, सेट काउंट नावाचा जो काही फंक्शन आहे त्या फंक्शनला मी सांगतो, कॉल करतो, आणि त्याला एक व्हॅल्यू मी पास करतो. जसं की तुझी व्हॅल्यू असणार काउंट प्लस 1. जसं या बटनाला क्लिक करणार काय होणार, काउंट प्लस 1 ह्या फंक्शनला पास होणार.
जसं मी आउटपुट पेजला आलो आणि आता इथे बघा रिफ्रेश केलं मी आणि जसं मी इथे प्लस बटनावर क्लिक केलं तर माझ्या पुढे 1 झालाय. अजून एकदा मी क्लिक केलं तर किती झालं इथे 2 झालाय. अजून एकदा क्लिक केलं 3 झालाय. अजून एकदा क्लिक केलं 4 झालाय. आता मी मायनस करतो. मायनस वर होतंय का? आता ती फंक्शनॅलिटी मी तुम्हाला ते सांगतो. काय करणार की जसं ते मायनसचं बटन आहे ना, जसं तू क्लिक करते म्हणजे मी ऑन इव्हेंटला कॉल केलं आणि त्यामध्ये मी काय करणार एक एरो फंक्शनला कॉल करणार आणि काय सांगणार तुझं काय सेट नावाचं फंक्शन आहे तिथे मी त्याला काय करतो कॉल करतो आणि ह्याच्या आतमध्ये मी सांगणार तुझा जो काही काउंट आहे ना तो काउंट करायचा आहे -1. म्हणजे जसं आपण त्या बटनावर क्लिक करतो काउंट काय होईल मायनस. आउटपुट पेजला आलो आणि इथे मी करतो रिफ्रेश. मी इथे केलं प्लस वर काय झालं काउंट. अजून एकदा क्लिक केलं काउंट किती झाला 2. मायनस वर क्लिक केलं काउंट किती झाला. अजून एकदा क्लिक केलं किती झाला 0. अजून एकदा क्लिक केलं मायनस. समजला. जास्त काय कॉम्प्लिकेट आहे का? अरे बेसिक लॉजिक है ना. ऐसे कर देंगे हम चुटकी वाजायला ऐसा ठीक आहे. ट्राय करतात एवढं नोट करून घेतात. मग पुढचं एक्झाम्पल अजून एक आपण एक्झाम्पल पाहू. ठीक आहे ह्याच प्रकारे पाहू पण वेगळं पाहू थोडंसं. करा इकडे ते अंजली लक्ष द्या. ठीक आहे बाकी सगळे. तर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. जसं काउंटरचं घेतलंय त्याच प्रकारे मी काय करतो इथे फाईल बनवतो किंवा आपलं एक कंपोनंट बनवतो. कंपोनंट बनवण्यासाठी SRC वर क्लिक केलं आणि इथे मी बनवतो एक फाईल. जसं की त्या फाईलला नाव देतो कलर. काय दिलं मी ते कलर डॉट JS आणि इथे एंटर केलं. एंटर केल्यानंतर मी बनवतो इथे फंक्शन बेस कंपोनंट. बनवू मग काय फंक्शन आणि आपल्या फाईलचं नाव काय कलर. राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला. हा कंपोनंट आपल्याला करेन एक रिटर्न. काय रिटर्न करेन काहीच नाही करणार आता. ठीक आहे आता नाही काय करणार. मग त्या फाईलला आपल्याला काय करायचं आहे की आपल्या ह्या कंपोनंटला आउटपुट पेजला शो करायची. त्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि आपल्या कंपोनंटचं नाव कलर. जसं की मी ह्या कलरचा C छोटा टाकला तर आउटपुट पेजला मला काहीच दिसणार नाही. कारण स्पेलिंग बघून टाका बऱ्याच जणांच्या अशा मिस्टेक होतात. ठीक आहे. मग त्यानंतर हा जो काही कंपोनंट आहे तो कंपोनंट रिटर्न करेन एक H1 मध्ये असं काहीतरी टेक्स्ट रिटर्न करेल. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी काय करतो रिफ्रेश करतो. ठीक आहे थोडं झूम आउट करतो. आलं की इथे नाही दिसण्यासाठी काय करावं लागेल मला मेन फाईल मध्ये त्या कंपोनंटला इम्पोर्ट करावं लागेल. मग इथे मी करू इम्पोर्ट कंपोनंटचं नाव काय कलर. फ्रॉम म्हणजे कुठून करंट डायरेक्टरी मधून झालं आणि त्याचा एक टॅग राईट करायचा बस. सेल्फ क्लोजिंग टॅग म्हणतात त्याला. ठीक आहे. इंटरव्ह्यू मध्ये बरेच जण तुम्हाला क्वेश्चन विचारतात सेल्फ क्लोजिंग टॅग कोणते HTML चे. बऱ्याच जणांना सांगता नाही येत. ठीक आहे. एक मी सांगतो शॉर्टकट तुम्हाला इमेज एक टॅग असतो सेल्फ क्लोजिंग HTML चा क्वेश्चन आहे चालू मध्ये सांगितलं. ठीक आहे. स्टायलिंग झालं इथे आपल्याला. मग आपल्या मी कलर फाईल मध्ये आलो आणि त्या कलर फाईल मध्ये आपल्याला काय करायचे ते आपण फर्स्ट काय करू समजून घेणार आहोत. नेमकं करायचे तर काय करायचे. ठीक आहे. मग इथे काय असेल माहिती एक आपला टेक्स्ट असेल. काय असेल आपला इथे टेक्स्ट असेल आणि इथे खाली बटन असेल. त्या बटनचं नाव काय असेल माहितीये त्या बटनचं नाव असेल रेड. जसं मी ह्या बटनावर क्लिक करेन हा टेक्स्टचा कलर होईल रेड. सेकंड बटन असेल कोणतं असेल गणेश येलो असेल. जसं मी येलो नावाच्या बटनावर क्लिक करेन तर टेक्स्टचा कलर काय होईल इथे येलो. अजून एक बटन असेल त्या बटनचं नाव काय असेल सार्थक ब्ल्यू असेल. ठीक आहे ना. आता आता तू सांगा ना जसं मी ह्या ब्ल्यू बटनावर क्लिक केलं तर टेक्स्टचा कलर काय होईल इथे. अजून एक बटन असेल त्या बटनचं नाव काय असेल जे असेल ते असेल. फंडा समजला काय होणार आहे आपल्या इथे. तर आता आपण जाऊ कोडिंग कडे. आता आपण कोड करून ते वर्क करतो. मग मी इथे काय करतो की पहिला टेक्स्ट राईट करतो. कशा टेक्स्ट मध्ये पी टॅग मध्ये करू आणि पी टॅग मध्ये मी एक असं लॉरियम काहीतरी राईट करू शकतो. लॉरियम त्याला मल्टिप्लिकेशन मी दिला 5 आणि असं राईट केलं. त्याला इथे आपल्याला भरपूर सारा टेक्स्ट आला आणि आउटपुट पेजला गेलो आणि इथे मी रिफ्रेश केलं तर इथे भरपूर सारा टेक्स्ट आलाय. मला भरपूर सारा टेक्स्ट नको की मला परत माझ्या स्क्रीन मध्ये काहीच दिसणार नाही. मला फक्त पाहिजे इथे हे आय एम दत्ता. ठीक आहे. जसं मी इकडे आलो आणि इथे बघा आपला टेक्स्ट आला इथे. आपला फंडा समजला काय करायचे. मग मी इथे काय करतो की बटन बनवतो.
ठीक आहे. बटन बनवण्याआधी मी काय करतो, एक व्हेरिएबल बनवतो. मग व्हेरिएबल बनवायचं असेल तर काय करायला लागेल आपल्याला, इथे इम्पोर्ट, काय इम्पोर्ट करायची, यूज स्टेट. आता मी सजेशनचा यूज करणार आहे बरं का, यूज आणि ते स्टेट, आणि ह्याच्यावर मी करतो क्लिक, झालं, लाईन कंप्लीट. त्यानंतर त्या कंपोनंटचा यूज करून मी एक व्हेरिएबल बनवतो, जसे की कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट. त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दोन जण असतात, एक असतो व्हेरिएबल आणि सेकंड असतो फंक्शन. मग मी इथे कलर नावाचा एक व्हेरिएबल बनवतो, आणि सेकंड बनवला मी इथे काय, सेट कलर नावाचा फंक्शन. आणि त्याचा यूज कशाचे करायचे आपल्याला, यूज स्टेट. आणि त्यामध्ये बाय डिफॉल्ट कलर, ठीक आहे, बाय डिफॉल्ट मी काय टाकायचं, व्हेरिएबल बनवला, ठीक आहे. आता सर हा कलर आणि हा कलर सेम आहे का, नाही. हा कलर आहे हा कंपोनंट, किंवा त्याला तुम्ही फंक्शन बोला. हा काय आपला कंपोनंटचा आहे, ह्याचा सी काय आहे, आणि हा कलर काय, हा व्हेरिएबल आहे, आणि ह्याचा सी काय आहे, स्मॉल आहे ना. हे डिफरंट ध्यानात ठेवा. जसं की तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये गेला, जावास्क्रिप्ट मध्ये वॅर ए इक्वल टू 10, आणि इथे वॅर मोठा ए इक्वल टू 20, हा दोन्ही व्हेरिएबल काय येतं, वेगवेगळे. मग त्यामुळे पण आपले हे काय, दोन्ही वेगवेगळे आहेत. समजला व्हेरिएबल डिक्लेअर केलेला, ठीक आहे. आता अजून एक मी तुम्हाला सांगतो की रिॲक्ट जेएस मध्ये इनलाईन सीएसएस कशी राईट करतात, ते तुम्हाला मी फर्स्ट सांगणार आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगणार आहे रिॲक्ट जेएस मध्ये किंवा HTML मध्ये इनलाईन सीएसएस कशी राईट करतात. मग सपोज मी इथे घेतला ड्यू टॅग, काय घेतला मी, ते ड्यू टॅग घेतला, आणि ड्यू टॅग मध्ये मी ते हाय राईट केला, आणि तुम्हाला इनलाईन सीएसएस राईट करायची तर काय करतात, स्टाईल टॅग. बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे तुम्हाला कोणता, रेड कलर देऊन टाका मला, त्याचा कलर देऊन टाकतो व्हाईट, असं काहीतरी सांगतात तुम्ही, है ना. ही तुम्ही HTML मध्ये अशी राईट करता, बरोबर. मग रिॲक्ट जेएस मध्ये कशी राईट करायची सर, तर रिॲक्ट जेएस मध्ये जसं तुम्ही राईट करत होता त्याच प्रकारे राईट करायचं, फक्त थोडासा सिंटॅक्स चेंज होतो. जसं की स्टाईल घेतला इथे, आणि स्टाईल कशात आहे, हा कर्ली ब्रॅकेट मध्ये, कशात आहे, हा कर्ली ब्रॅकेट मध्ये. मग तुम्हाला रिॲक्ट जेएस मध्ये स्टाईल राईट करायची तर तुम्ही डबल कोड मध्ये ह्या प्रकारे अशी प्रॉपर्टी राईट करतात. पण रिॲक्ट जेएस मध्ये तुम्ही की आणि व्हॅल्यू अशी काय करतात, तुम्ही प्रॉपर्टी राईट करतात. जसं की कर्ली ब्रॅकेट ओपन करायचा, आणि त्यामध्ये डबल कोड मध्ये तुम्ही की द्यायची. की काय राहणार आपली, सपोज कलर, किंवा इथे मी देतो बॅकग्राऊंड, आणि ही झाली आपली की. आणि त्याची चावी देण्यासाठी किंवा आपली त्याची व्हॅल्यू देण्यासाठी कोलन आणि डबल कोड मध्ये त्याची व्हॅल्यू काय असणार, समजलं काय असणार इथे. असं आपण काय करतो रिॲक्ट जेएस मध्ये राईट करतो, की आणि व्हॅल्यूनी. मग जसं की मी ट्राय करतो एकदा, स्टाईल मध्ये मी कर्ली ब्रॅकेट ओपन केला, डबल कोड मध्ये मी सांगितलं की त्याचा बॅकग्राऊंड कलर आहे ना, तो काहीतरी आहे बॅकग्राऊंड ग्राउंड, ठीक आहे. फक्त बॅकग्राऊंड गेलं तरी चालतं ना, माहिती ना तुम्हाला. कोलन दिला आणि त्याची व्हॅल्यू दिली मी इथे रेड. जसं मी आउटपुट पेजला आलो तर त्या टेक्स्टचा कलर झालाय आपला कोणता, आता रेड झाला इथे, ठीक आहे. टेक्स्टचा नाही, बॅकग्राऊंडचा झालाय. मग समजली प्रॉपर्टी कशी देतात. मग मी इथे काय करतो, बाय डिफॉल्ट याला कॉपी केलं, आणि बाय डिफॉल्ट मी टाकतो याला यूज स्टेटमध्ये. म्हणजे ही व्हॅल्यू कुठे आली, कलर व्हेरिएबल मध्ये. आणि एखादा व्हेरिएबल आपल्याला प्रिंट करायचा तर आपण स्क्वेअर ब्रॅकेट ओपन करतो आणि क्लोज करतो. मग इथे मी दिला कलर दिला, आणि आउटपुट पेजला आलो तर काही चेंजेस होणार आहेत की इथे, नाही. जसं की मी बॅकग्राऊंड कलर इथला चेंज केला, आणि इथे टाकला मी कोणता, पिंक, आणि आउटपुट पेजला आलो तर बॅकग्राऊंड कलर कोणता झाला आता इथे, पिंक. म्हणजे बाय डिफॉल्ट आपला इथं काय झाला, कलर पिंक झाला इथे मी रेड ठेवतो, ठीक आहे. मग आपला फंडा काय होता की जसं बटनवर क्लिक करेल, रेड नावाचं बटन असेल, रेड कलर आहे, ग्रीन केलं, ग्रीन कलर होईल. मग त्यासाठी मी काय करतो, ह्या पी टॅगच्या खाली मी बटन घेतो, आणि त्या बटनला नाव दिलं मी कोणतं, ब्ल्यू. आउटपुट पेजला आलो, बटन आलंय का आपलं इथे, आलंय, दिसतंय ना. जसं मी ब्ल्यू बटनावर क्लिक करेन, बॅकग्राऊंड कलर कोणता होईल. मग त्यासाठी मी काय करणार की ऑन क्लिक नावाच्या इव्हेंटला कॉल करणार. अरे कुठेही क्लिक इथे, आणि इथे ॲरो फंक्शन मी राईट केला, आणि ॲरो फंक्शनला सांगणार तू सेट कलर नावाचं फंक्शन कॉल कर, आणि त्याच्यामध्ये काय करतो माहितीये की जशी आपण हे
सिंटॅक्स राईट केला त्याच प्रकारे मी इथे काय करतो, सिंटॅक्स राईट करतो. कर्ली ब्रॅकेट ओपन केला त्याच्या आतमध्ये त्याची मी की देतो बॅकग्राऊंड आणि त्याची व्हॅल्यू दिली मी इथे कोणती, ब्ल्यू. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं आणि जसं मी ब्ल्यू बटनावर क्लिक केलं तर आपला बॅकग्राऊंड कलर झालाय कोणता. आता मला नेक्स्ट बटन करायची ग्रीन. तर मी काय केलं, कॉपी पेस्ट केलं. इथे मी राईट करतो काय, ग्रीन, आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर कोणता होईल इथे, ग्रीन. आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं तर ब्ल्यू बटनावर क्लिक केलं की बॅकग्राऊंड कलर झाला ब्ल्यू आणि ग्रीन बटनावर क्लिक केलं बॅकग्राऊंड कलर झालाय ग्रीन. मग मला गणेश सांग नेक्स्ट कलर कोणता द्यायचा, येलो द्यायचा. ठीक आहे ना. मी तिला इथं अरे येल्लो असत ना, ठीक आहे. येल्लो नावाच्या बटनला पण टेक्स्ट काय करायला लागेल आपल्याला, चेंज करायला लागेल. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं, जसं मी ब्ल्यू बटनावर क्लिक केलं कलर कोणता झाला ब्ल्यू, ग्रीन बटनावर क्लिक केला कलर कोणता झाला ग्रीन, येलो बटनावर क्लिक केलं कलर. त्यानंतर नेक्स्ट कलर कोणता द्यायचा, सार्थक की नेक्स्ट कलर आपण देऊ ब्लॅक. अरे ब्लॅक प्लस मी देणार आहे व्हाईट. ठीक आहे. मग मी इथे काय दिला, बॅकग्राऊंड कलर काय पाहिजे, ब्लॅक पाहिजे आणि माझा कलर पाहिजे व्हाईट. त्यासाठी मी कोमा दिला, डबल कोड घेतला आणि त्याचा कलर पाहिजे मला व्हाईट. त्याची व्हॅल्यू दिली मी इथे कलर व्हाईट. जसं आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं, ब्ल्यू बटनावर क्लिक केलं तर कलर ब्ल्यू झाला, ग्रीन केलं ग्रीन, येलोवर क्लिक केलं येलो आणि ब्लॅक. आता ह्याचा टेक्स्ट कोणता आहे, तिन्ही मध्ये पण टेक्स्ट कोणता होता ह्याचा ब्लॅक. आणि ब्लॅक अँड व्हाईट वर क्लिक केलं तर काय झालं इथे, बॅकग्राऊंड कलर ब्लॅक झाला आणि टेक्स्ट झाला त्याचा व्हाईट. समजलंय ऑनलाईन मेंबर, गॉट इट इथं. ठीक आहे. एक्झाम्पल एवढंच होतं आपलं. समजलंय ऑनलाईन मेंबर, मला मेसेज बॉक्स मध्ये सांगतात एकदा. सर्वांना समजलंय, पॉइंट क्लिअर हा ऑनलाईन मेंबर. सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करायचं आहे. नसेल समजलं मी एकदा रिपीट करेल, नाही समजलं अजून दोनदा करेल, नाही समजलं तीनदा करू. आता लेफ्ट झाला आणि तुम्हाला नाही समजलं आणि उद्या मी तुम्हाला ग्रुपमधून रिमूव्ह केलं तर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करायला परत चान्स नाहीये. तुम्ही राहुल सरकडे गेलात तरी तुम्हाला ग्रुपमध्ये एंट्री नाही. तर आजचा तुम्हाला एक मी टास्क काय करतो, फक्त मी सांगणार टास्क कसा असणार आहे, तो टास्क तुम्ही कंप्लीट करायचा. ठीक आहे, जमेल ना. टास्क म्हणजे होमवर्क, होमवर्क म्हणजे डेमो असं काहीतरी असतं. असा एक टेक्स्ट एरिया असेल, काय असेल, एक टेक्स्ट एरिया. आता टेक्स्ट एरिया मला जो विचारेल मी नाही सांगणार. टेक्स्ट एरिया काय असणार आहे, टेक्स्ट एरिया. आणि टेक्स्ट एरियाच्या बरोबर खाली इथे असेल सिलेक्टचं ऑप्शन. माहिती आहे सिलेक्ट, पाहिले तुम्ही, यूज केलं असेल. जसं तुम्ही ह्या सिलेक्ट वर क्लिक करता तर तुम्हाला इथे खाली शो होतील फॉन्ट फॅमिली. जसं की एरियल आहे ना, सर्वात फेमस एरियल. आम्हाला एवढीच, मला पण एवढी माहिती आहे, तुम्हाला पण एवढी माहिती आहे ना. त्यानंतर असतो द होमा, तो होमा असं काहीतरी एक फॉन्ट फॅमिली आहे. ठीक आहे. त्यानंतर मला एवढंच माहिती आहे ETC. ठीक आहे. अशा फॉन्ट फॅमिली ह्या सिलेक्ट बॉक्स मध्ये असतात. जसं तुम्ही एखादं एरियल सिलेक्ट केली तर टेक्स्ट बॉक्स मधला जो काही टेक्स्ट आहे त्याची फॉन्ट फॅमिली कोणती होईल, एरियल होईल. जसं तुम्ही तहोमा सिलेक्ट केलं त्याची फॉन्ट फॅमिली कोणती होईल, तहोमा होईल. फक्त फॉन्ट फॅमिली काय झाली पाहिजे, चेंज झाली पाहिजे. हा झाला तुमचा एक पहिला टास्क. झाला इझी, समजलं ना काय करायचं, समजलं. आणि दुसरा टास्क असा असणार आहे की इथे एक बटन असेल. दुसरा हा झाल्यानंतर हा करायचा. इथे एक बटन असेल, त्या बटन मध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू असेल 0 आणि अजून एक बटन असेल. सर आम्हाला आठवायला लागलं काय दिलंय तुम्ही, है ना. आणि अजून एक बटन असेल आणि त्या बटन मध्ये असेल इथे मायनस आणि ह्या बटन मध्ये असेल प्लस. जसं ह्या प्लस बटनावर क्लिक करतात जो टेक्स्ट एरियामध्ये टेक्स्ट आहे त्या टेक्स्टची साईज काय होईल, इन्क्रीज होत चालेल. जसं मायनस वर क्लिक करीन टेक्स्ट साईज काय होईल, कमी होत चालेल. समजला टास्क, समजलं तुम्हाला.
ह्या दोन्हीपैकी एक तरी तुमचा कंप्लीट झाला पाहिजे. हा झाल्यानंतर हा ट्राय करायचा, कारण दोन्ही एकाच ह्यात टाकले. मी इथे राईट करतो फॉन्ट साईज, आणि इथे काय असेल आपलं फॉन्ट डॅश फॅमिली. समजला टास्क तुम्हाला? ऑनलाईन मेंबर करताना एवढा कंप्लीट जमेल? संकेत जमेल? ऑनलाईन मेंबर आज एवढा टास्क आहे तुम्हाला. ह्या टास्कचा मी स्क्रीनशॉट तुम्हाला ग्रुपवर शेअर करणार आहे. फक्त आता मी लास्ट मध्ये तुम्हाला टास्क कसा असणार आहे तो समजून सांगेल आहे. आणि झाल्यानंतर सर्वांनी मला ग्रुपवर शेअर करा. एक दिवस आपण ग्रुप सगळा चेक करू. ज्याचा टास्क नाही त्याला रिमूव्ह गायबच करून टाकू. रिमूव्ह नाही, गायबच करा. ठीक आहे? बस आजचा एवढा टास्क असेल. आणि आजचे प्रॅक्टिस करा तुम्ही. 3 तास दिले. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासाठी, एक सर्वात इम्पॉर्टंट, की ज्याला कुणाला आजचा कोड पाहिजे, सर जो तुम्ही आज 3 डेमो घेतले त्या डेमोचा कोड आम्हाला द्या. मी लगेच देणार. कुठे देणार? गिटहबला. कारण गिटहबला का देतोय? की तुम्हाला गिटहब समजलं पाहिजे. गिटहब मध्ये काय चालतं, गिटहब मध्ये काय करतो हे तुम्हाला हळूहळू समजेल. फक्त तुम्हाला आजचा कोड कुठे भेटणार? गिटहबला भेटणार. त्याच्या आधी मी प्रेझेंटी चालू करतो. प्रेझेंटी लावा आणि तुम्ही लेफ्ट झाले तरी चालेल. कुणाला एरर असेल, कुणाला प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल, त्यांनी मीटिंग मध्ये थांबा. बाकीचे लेफ्ट झाले तरी काय प्रॉब्लेम. भेटू उद्याच्या लेक्चरला मग. आणि जी काय आपलं तुम्हाला लिंक आहे इथे बघा, मी इथे एक पिन काय केली, लिंक पिन केली. जसं तुम्ही ह्या लिंकवर करता तुम्हाला तिथे दिसेल डे 1, डे 2, डे 3, डे किती आहे त्यामध्ये त्या फोल्डरमध्ये तुम्हाला कोड भेटून जाईल. तर मी प्रेझेंटी चालू करतो. आपली बॅच आहे कोणती? 55 आहे ना? बरोबर.